ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतानं पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर 7 मे 2025च्या रात्री हल्ला चढवला होता आणि ते उद्ध्वस्त केले होते। त्यानंतर 9 तारखेलाही पाकिस्तानच्या 12 एअरफील्ड्स उडवल्या होत्या। पण भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान एलओसीवर ज्या काही भारतीय जवानांचा मृत्यू झाला, याशिवाय भारतानं या युद्धात काही गमावलंच नाही असं सुरुवातीपासूनच सरकारने सांगितलं होतं। दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हे कंटिन्युअसली ओरडत होता की त्यांनी भारताचे 6 फायटर जेट पाडले। यावेळी युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे याबद्दलची खरी माहिती मिळत नव्हती हे मान्य केलं असलं तरी पाकिस्तानने जरी भारताची 6 विमानं नाही पाडली असली तरी काहीतरी भारताचं यात नुकसान झालंय असं जाणवत होतं। पण या प्रश्नांना सरकारनं किंवा कुणीही यावेळी काही उत्तर दिलं नव्हतं। पण त्यानंतर भारताच्या मिलिटरीच्या काही अधिकाऱ्यांच्याकडून जे स्टेटमेंट्स येत आहेत त्यात एक धक्कादायक स्टेटमेंट काल भारताच्या नेव्हीच्या एका अधिकाऱ्यानं इंडोनेशियामध्ये केलं। त्यात त्यांनी हे मान्य केलं की भारताची काही फायटर जेट्स पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाडली होती आणि त्याचं कारण म्हणजे भारताच्या सरकारनं एअरफोर्सवर घातलेली बंधनं। त्यामुळे आता 2 मुद्द्यांवर वातावरण भारतातलं तापलेलं आहे। पहिली गोष्ट म्हणजे भारताचे फायटर जेट्स पडले असतील तर त्याच वेळी सरकारनं किंवा मिलिटरीनं हे मान्य का केलं नाही, आणि दुसरी गोष्ट अशी की कोणती अशी बंधनं मिलिटरीवर सरकारनं घातली होती ज्यामुळे मिलिटरीला किंवा एअरफोर्सला हा लॉस सहन करावा लागला। यामध्ये काय काय अपडेट आहेत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता या शहरात चालू असलेल्या एका डिफेन्स सेमिनारमध्ये भारताच्या इंडोनेशियातील मिलिटरीचे अधिकारी नेव्हीचे कॅप्टन शिवकुमार यांनी एका प्रेझेंटेशनच्या दरम्यान जेव्हा त्यांना पाकिस्तानने भारताचे 6 फायटर जेट्स पाडले काय याबद्दल विचारलं गेलं त्यावेळी त्यांनी हे मान्य केलं की होय, आम्ही काही फायटर जेट्स या लढाईमध्ये सुरुवातीला गमावले, पण त्याचं कारण हे होतं की आमच्या एअरफोर्सवर काही बंधनं होती की आम्ही पाकिस्तानच्या मिलिटरीला किंवा त्यांच्या सिव्हिलियन्सना टार्गेट करू शकत नव्हतो, एअर डिफेन्स सिस्टीमना टार्गेट करू शकत नव्हतो। पण नंतरच्या काळात आम्ही ही चूक सुधारली आणि पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त केली आणि पुढच्या काळात फायटर जेट्सचा वापर न करता आम्ही ब्राह्मोसचा वापर केला आणि पाकिस्तानला या युद्धात चांगला दणका दिला, त्यांच्या एअरफील्ड्स देखील उडवल्या। या ठिकाणी सगळ्यात मोठा वाद यामुळे उत्पन्न झालाय की भारताने या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान एकही विमान गमावलं नाही असं भारतीयांना वाटत होतं। भारताचे एअर मार्शल ए.के. भारती यांनी जेव्हा पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी देखील कोणतंही स्पष्ट असं उत्तर दिलं नव्हतं। पाकिस्तान पहिल्यापासून 6 भारतीय विमान पाडल्याचा दावा करत होतं, पण भारताचे एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले होते की सध्या आपण युद्ध परिस्थितीमध्ये आहोत, त्यामुळे याबद्दल काहीही बोलणं उचित होणार नाही। पण भारताच्या मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्टेटमेंट्समुळे भारताचं सरकार अडचणीत येण्याची आता शक्यता आहे। हा सेमिनार 10 जूनला पार पडला होता, पण त्याची चर्चा आता होते आहे कारण मीडियामध्ये त्याच्याबद्दलच्या बातम्या कालपासून यायला लागल्या आहेत। या अगोदर भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS अनिल चौहान मागच्या काही दिवसापूर्वी ब्लूमबर्ग टीव्हीशी बोलताना त्यांनी पहिल्यांदा ही गोष्ट मान्य केली होती की भारतानं काही फायटर जेट्स ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान गमावले आहेत। ते म्हणाले होते की किती फायटर जेट्स गमावले यापेक्षा ते का गमावले याचा विचार व्हायला हवा। पण या सगळ्या गोष्टींच्यामुळे एक प्रश्न निर्माण झालाय की भारतातल्या मोदी सरकारनं भारताचं या युद्धात झालेलं नुकसान लपवण्याचा प्रयत्न केला का, आणि तसा जर तो केला असेल तर युद्ध संपल्यानंतर खरी परिस्थिती लोकांना का सांगितलं नाही। याच मुद्द्यावर आता भारतातले विरोधी पक्ष नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याची तयारी करत आहेत। त्यांनी सरकारला प्रश्न देखील विचारायला सुरुवात केलेली आहे। काँग्रेसची पहिल्यापासून एक मागणी आहे की सरकारनं ऑपरेशन सिंदूर नंतर एक वेगळं पार्लमेंट सेशन घ्यावं किंवा ऑल पार्टी मीटिंग घेऊन युद्धातल्या सगळ्या घडामोडी, जे काही नुकसान झाले, जे काही झाले ते सगळं लोकांच्या समोर आणावं, अन्यथा काँग्रेसला हे काम करावं लागेल असं पवन खेरा यांनी सांगितलं। ते असंही म्हणाले की मोदी सरकारने सुरुवातीपासूनच संपूर्ण देशाची दिशाभूल केली आहे आणि या युद्धामध्ये सरकारच्या चुकीमुळे जे नुकसान झाले ते लोकांना कळू दिलं नाही। आणि हा प्रश्न या ठिकाणी खरंच निर्माण होतो की भारतीय विमानांनी पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये क्रॉस करून गेल्यानंतर त्यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं करण्याचं स्वातंत्र्य सरकारकडून का दिलं गेलं नाही। त्यांना फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायला सांगणं म्हणजे एक प्रकारचे समोरच्या देशाच्या एअर डिफेन्स सिस्टीम समोर स्वतःला उघडं पाडण्यासारखं आहे। कारण पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम जी लाहोरमध्ये 8 मेला भारतानं नष्ट केली, त्या अगोदर ती व्यवस्थित होती, तेव्हा भारताचं नुकसान ती करू शकत होती आणि त्याच वेळी या फायटर जेट्सचं नुकसान भारताला भोगावं लागले। पण अजूनही ही गोष्ट स्पष्ट झालेली नाही की किती फायटर जेट्स या
ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान भारतानं गमावलेले आहेत किंवा पाकिस्तानने यशस्वीपणे पाडलेले आहेत. कॅप्टन शिवकुमार यांनीच सांगितल्याप्रमाणे काही फायटर जेट्स जरी भारताने या युद्धात गमावले असतील तरी तो आकडा 6 नाही, मग तो आकडा 1 आहे, 2 आहे किंवा 3 आहे, जो काही असेल तो लोकांना कळला पाहिजे. कारण पाकिस्तानप्रमाणेच आपण देखील जर आपले लॉसेस लपवले तर आपल्या ऑपरेशन सिंदूर मधल्या विजयाबद्दल देखील प्रश्नचिन्ह भविष्यात उत्पन्न केलं जाईल. कारण आजकालच्या आधुनिक युद्धामध्ये प्रत्यक्ष युद्धातल्या विजयापेक्षा पराभवापेक्षा इन्फॉर्मेशन वॉरफेअर मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं. इस्रायल देखील युद्ध जिंकलो असं सांगतंय, इराण देखील म्हणतंय की आपण युद्ध जिंकलो, अमेरिका म्हणतंय की आम्ही युद्ध जिंकलं. त्याचप्रमाणे भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या ऑपरेशन सिंदूरच्या काळात देखील झालं. भारताने युद्ध जिंकल्याचं सेलिब्रेशन केलं, तसंच पाकिस्तानमध्ये देखील काही लोकांनी युद्ध जिंकल्याबद्दल आनंद साजरा केला. पण प्रत्यक्षात पाकिस्तानचं 7 तारखेला आणि शेवटी 9 आणि 10 तारखेपर्यंत जे नुकसान झालेलं होतं ते त्या देशातल्या लोकांच्यापर्यंत सरकारनं कधी पोचूच दिलं नाही. त्यांना ते भारतीय मीडियाकडून समजलं, त्यामुळे तिथं लोकांना या गोष्टीची जाणीव झाली की पाकिस्तान त्या युद्धात हरलेला आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर भारताच्या एअर मार्शलनी अधिकृतपणे दिलेलं उत्तर आणि त्यानंतर भारताचे CDS आणि इंडोनेशियामधले भारताचे अधिकारी यांनी दिलेली स्टेटमेंट्स, या सगळ्या धर्तीवर एक गोष्ट नक्की आहे की भारत सरकारने या युद्धातल्या नुकसानीबद्दलची माहिती लोकांपर्यंत स्पष्टपणे पोहोचवली पाहिजे, अन्यथा भारत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाईल. अशा प्रकारे भारताच्या एअरफोर्सला अडचणीत आणणारे आदेश कुणी दिले होते आणि पाकिस्तानच्या एअरस्पेसमध्ये जाताना देखील भारताच्या एअरफोर्सला एवढा धोका पत्करायला का लावला गेला, या प्रश्नांची उत्तरं देखील मिळणं गरजेचं आहे. भविष्यात मोदी सरकार या प्रश्नांची उत्तरं देईल की नाही माहिती नाही, पण ही उत्तरं जर मिळाली नाहीत तर भारत आणि पाकिस्तानमध्ये काही फरक नाही असं लोकांना वाटायला लागेल. कारण पाकिस्तान या युद्धात हरलेला असताना देखील त्यांनी काहीही आपलं नुकसान मान्य केलेलं नाही. आपणही पाकिस्तानच्याच पावलावर पाऊल टाकून उपयोग नाही. आपण एक जास्त मॅच्युअर्ड लोकशाही आहोत हे आपल्याला सिद्ध करावं लागेल. बाकी भारतातला मीडिया आणि भारतातला विरोधी पक्ष याबद्दल सरकारला धारेवर धरेल आणि त्यांना प्रश्न विचारत राहील, त्यामुळे सरकार अडचणीत येणारच आहे. त्यासाठी गरज आहे की भारत सरकारनं या गोष्टींच्या बद्दल स्पष्टपणे बोलणं. या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे भारताने या युद्धात आपलं जे नुकसान झालंय ते लपवलं का आणि ते लपवणं योग्य आहे का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत सरकारनं जी बंधनं घातली ती बंधनं घातली असतील तर ती योग्य होती का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.